नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये मी मैथिली जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते। एक नजर ठळक घडामोडींवर। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या बोटीने शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे समुद्रात भूमिपूजन केले ती हॉवरक्राफ्ट रत्नागिरी येथे आली असता नागरिकांनी केली एकच गर्दी। आमदार उदय सामंत यांचा वाढदिवस नेते व कार्यकर्त्यांनी केला विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा। आणि उद्योजक सौरभ शेठ मलुष्टे यांनी वडील कैलासवासी बाळाशेठ मलुष्टे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद। या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। जीवन निघून जात नाही, बरसत असते। जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं। जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे। जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने। फिनोलेक्स पाइप्स। आरके फर्निचर रत्नागिरी जिल्ह्यातील भव्य फर्निचर शोरूम। गेली 8 वर्ष अविरत विश्वसनीय सेवा देणारं आरके फर्निचर। नीलकमल, कॅरलॉन, गोदरेज, वर्मोरा, मॉर्डेना, रिलॅक्सवेल अशा नामांकित कंपन्यांचे ब्रँडेड फर्निचरचे प्रशस्त दालन। सागवानी सोफा सेट, पलंग, डायनिंग सेट, वॉर्डरोब, विविध प्रकारच्या चेअर माफक दरात उपलब्ध। मनाला भावणारं आणि आपल्या वास्तूला सुंदर बनवणारं फर्निचर फक्त आरके फर्निचर मध्ये उपलब्ध। एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता आरके फर्निचर, कुवारबाव बस स्टॉप शेजारी, मिरजोळे, रत्नागिरी। संपर्क 02352 22 81 12 आणि 94 23 29 00 49। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथील अरबी समुद्रात ज्या हॉवरक्राफ्ट बोटीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले ती बोट रत्नागिरी येथे आली होती। अतिशय अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या अशा पद्धतीच्या सुमारे 18 बोटी आपल्या देशामध्ये असल्याची माहिती या बोटीवरील सहाय्यक कॅप्टनने KTVशी बोलताना दिली। ये अभी मुंबई से रत्नागिरी आया है। रत्नागिरी से हम कल कारवार के लिए रवाना है। कल मोदी साहब जी के साथ मुंबई में था। जहाज का स्पीड सब 45 नॉट से पर आवर। ये 4 घंटे 4.5 घंटे लगे। इसका वैशिष्ट्य और क्या, इसका खासियत क्या है? इसका खासियत है साहब ये ओनली जो होवरक्राफ्ट दिया है इंडिया में ओनली इंडियन कोस्ट गार्ड के पास है। तो हमारे पास अभी 18 होवरक्राफ्ट है। उसमें जैसे हम गुजरात में 5 है जो पाकिस्तान की तरफ कच्छ और बड़ा उस एरिया में सटी करता है। मुंबई में 2 है, इधर मैंगलोर में 2 है एंड मंडपम जो तमिलनाडु का बॉर्डर उधर 5 है। एका तासाला सुमारे 90 किलोमीटरचे अंतर पार करणाऱ्या अत्यंत वेगवान आणि आधुनिक बोटींचा युद्धाच्या वेळी आणि समुद्रातील पेट्रोलिंगसाठी याचा वापर केला जातो।
सुमारे 30 ते 35 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेली ही हॉवरक्राफ्ट बोट भाटे समुद्रकिनारी आली असता तिला पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती. काही विशेष कार्यक्रमासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री या हॉवरक्राफ्ट बोटीचा वापर करू शकतात असे सांगण्यात आले. किस काम में आता है ये तुम्हारा? ये हमारा ये एम्फीबियस यूनिट है जो नॉर्मल शिप वगैरह ओनली सी में ही सेलिंग कर सकता है. वो जहाँ शिप का ड्रॉट होता है नॉर्मल 1.5 मीटर 2 मीटर तक, तो उसके ऊपर जब नीचे रहता है डेप्थ, तो उस टाइम वो आ नहीं पाता है. अच्छा, युद्ध के टाइम में इसका बहुत भूमिका रहती है. हाँ, जैसे हमारा जैसे एंटी स्मगलिंग ऑपरेशन होगा, एंटी पोचिंग का होगा, एंड सर्च एंड रेस्क्यू का होगा, पोल्यूशन कंट्रोल का ऑपरेशन होगा, जैसे सी शोर एरिया में हो जाएगा. उस टाइम हमारा शिप वगैरह नहीं आ पाता, तो ये ज़मीन में भी चलता है और सी में भी चलता है. पानी के नीचे से भी चलता है, ऊपर से भी चलता पानी के नीचे से नहीं, पानी के ऊपर चलता है, ज़मीन में चलता है, कीचड़ में चलता है, जहाँ छोटा छोटा पेड़ है उसके ऊपर भी चला जाता है. एक शिप का अंदाज़ कितना है? ये अराउंड 30 करोड़ 30 to 35 करोड़. कितने साल पुराना है कि दोनों नए? ये सब ये जो क्राफ्ट है यह था 2014 में, 2 साल हो गए. देश के पंतप्रधान ने पहली बार इसे आपका यूज़ किया, इसके पहले किसी ने यूज़ किया? प्रधानमंत्री को लेके पहली बार ही हुआ है. अच्छा, इसके पहले किसी राष्ट्रपति ने, किसी हाँ, राष्ट्रपति साहब नहीं आए थे, हॉवरक्राफ्ट में नहीं आए थे, पहली बार पॉलिटिशियन. देश के प्रधानमंत्री जहाज में चढ़े तो आप सब साथ थे? साथ में थे. क्या लगा आपको? तो गर्व महसूस होगा कि प्रधानमंत्री साहब आपसे बात की उन्होंने, प्रधानमंत्री जी? हाँ, उन्होंने अब साथ में भी थे, बात भी की. आपको तो कुछ कैप्टन का नाम क्या है? और कैप्टन है कमांडेंट नवदीप सफाया, जम्मू कश्मीर. नवदीप सफाया कैप्टन. बधाई आपको. चलो, अच्छा लगा. आमदार उदय सामंत यांचा वाढदिवस शिवसेनेतर्फे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. रत्नागिरी येथील श्रीदेव भैरी मंदिरात पूजा अर्चा करण्यात आली. तसेच रिमांड होम येथील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याचे माजी राज्यमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा अंदाज समितीचे चेअरमन व आमदार उदय सामंत यांनी नुकत्याच पार पडलेल्या रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षांसह 17 नगरसेवक निवडून आणल्याने शिवसेनेत त्यांची आता जबाबदारी वाढली असून त्यांना लवकरच मोठे पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवनिर्वाचित नगरसेविका श्रद्धा हळदणकर आणि सामाजिक कार्यकर्ते संजय हळदणकर यांनी आमदार उदय सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आशादीप आणि आविष्कार येथील मुलांना जेवण दिले.
किंवा एखादं पाण्याचं मान ठीक आहे. आता तू जेव्हा बोललो कुठला किंवा केंद्र आमचं छोटंसं आहे दुर्वस्थित तालुका प्रमुख बंड्या साळवी, शहर प्रमुख प्रमोद शेरे, प्रशांत साळुंखे, उपसंघटक बिपिन बंदरकर व सर्व नगरसेवकांनी मिळून आमदार उदय सामंत यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला. RK डिजिटल केबल सर्व्हिस आणि KTV परिवारातर्फे आमदार उदय सामंत यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मुलांना बाजाराचे प्रत्यक्ष ज्ञान व्हावे यासाठी आनंद बाजार विक्री स्टॉलचे आयोजन राधाबाई जागुष्टे हायस्कूल कुवारबाव यांच्यातर्फे करण्यात आले होते. आनंद बाजाराचे उद्घाटन माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष सत्यवान शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री हुलवान, सदस्य विशाखा भिडे, मुख्याध्यापक रवींद्र इनामदार, पालक प्रतिनिधी संदीप केळकर उपस्थित होते. प्रास्ताविकात श्री इनामदार यांनी विक्री स्टॉलची माहिती दिली. हा मेळावा आयोजित करण्यामागे अनेकांचे हात आहेत त्याच्यामध्ये आणि या शाळेमध्ये आपण अनेक उपक्रम राबवतो. एक दप्तरविना शाळा यावर्षी राबवला, अतिशय चांगला राबला गेला. त्यानंतर पुन्हा आपला हा एक कार्यक्रम सहली, क्रीडा महोत्सव, स्नेह संमेलन अतिशय चांगल्या उत्साहात संपन्न झालं. त्याचबरोबर आनंद बाजार हा जो विषय आहे तो आपल्या शाळेतील 4 शिक्षक आणि इतर शिक्षकांच्या मदतीनं ढापरे सर असतील, केडी पवार असतील, जाधव सर, गव्हाळे सर आणि इतर सर्व मंडळी यांनी याचा एक नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आणि सर्व पालकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीनं आणि मुलांना आपल्याला चांगलं मार्गदर्शन करता येईल. व्यावहारिक ज्ञान शाळेत फक्त नुसतं थेअरी शिकवले जाते, पण प्रत्यक्षात व्यवहार कसा करावा आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅशलेस व्यवहार कसा करायचा आहे कुपन पद्धत चव्हाण सरांनी सुचवली आणि आपल्या शिक्षकांनी सर्वांनी त्याला प्रतिसाद दिला. आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पालक यांना मी धन्यवाद देतो की अशा उपक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थिती दाखवली. या प्रसंगी विशाखा भिडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आणि ह्या शाळेचा हा पहिलाच उपक्रम आहे. आमच्या संस्थेच्या ज्या गावामधल्या 2 शाळा आहेत तिथं हा उपक्रम आम्ही गेले काही वर्ष राबवतो आहोत आणि तिथे खूप सुंदर रीतीनं प्रतिसाद पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आम्हाला दिला. म्हणून ह्या वर्षी कुवारबाव हायस्कूलला आम्ही हा कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःचे विक्री स्टॉल मांडले होते व सर्व व्यवहार कॅशलेस म्हणजेच कूपनद्वारे केला. यावेळी उपस्थितांनी पाहणी करून विद्यार्थ्यांकडून वस्तू खरेदी केल्या. तसेच पहिले बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. कुवारबाव येथील विठ्ठल मंदिरापासून साहित्य दिंडी काढण्यात आली होती. या प्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या हस्ते साहित्य दिंडीच्या पालखीस श्रीफळ वाढवून पूजा करण्यात आली व प्रमुख पाहुण्यांसह शिक्षक विद्यार्थ्यांनी पालखी खांद्यावर घेतली. यावेळी मुलींनी लेझीम वाजवून व विद्यार्थ्यांनी घोषणा देत पालखी जागुष्टे हायस्कूलला आणण्यात आली.
याप्रसंगी साहित्य संमेलन कक्षाचे उद्घाटन किरण लोहार व साहित्यिक अनिल दांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी किरण लोहार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। बाहेर कसे वाचणार कसं आपण कपाटातून जाऊन वाचू शकत नाही। मुलांनी ते पाहावं, पुस्तकांची जाडी जर कमी ठेवली असेल तर बरं वाटणार नाही। म्हणजे पुस्तकं एवढी मोठी असतात की कन्सेप्ट त्याला खूप अवघड वाटते, वाचायचं की नाही मुलात ठरवत असतं। आपण कोणतं पुस्तक वाचतो मित्रांनो त्याची जाडी कमी आहे। जाडी कमी म्हणजे काय, त्याच्यामध्ये कमी छापलेलं आहे। आपल्याला कमीत कमी आवडतं ना, खायला भरपूर आवडतं पण वाचायला कमी आवडतं। पण हे जे ग्रंथ आहेत ते संदर्भ ग्रंथ आहेत मित्रांनो। भविष्यामध्ये तुम्हाला या संदर्भ ग्रंथांचा वापर संदर्भ म्हणूनच करायचा। विविध स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या कार्याध्यक्षा ॲडव्होकेट सुनीता भावे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती बोडस व मान्यवर यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले। यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी आपले वडील कैलासवासी बाळाशेठ मलुष्टे यांच्या स्मरणार्थ आयोजित जलतरण स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला। रत्नागिरी येथील साळवी स्टॉप येथे असलेल्या शासकीय जलतरण तलावामध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक प्रकाश शेठ बहुतुले, अण्णा आजगावकर, विलास देसाई, मनोज शेठ घैसास यांच्या हस्ते करण्यात आले। शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या जलतरण स्पर्धेत 50 जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता। दरम्यान पत्रकार मित्रांनीही जलतरण स्पर्धेत भाग घेऊन आपले कौशल्य दाखवले। या जलतरण स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, KTVचे वृत्त संपादक अलिमिया काझी, पत्रकार राजेंद्र चव्हाण, किशोर मोरे, प्रशांत पवार, प्रणिल पाटील, प्रणव पोळेकर, राजाशेठ बामणे, मनोज लेले, अभिजित नांदगावकर, संदीप तावडे, जान्हवी पाटील, विजय पाडावे, मुस्ताक खान आदींच्या हस्ते करण्यात आला।
जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित व पत्रकार अलिमिया काझी यांनी सौरभ मलुष्टे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले। या ठिकाणी सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देतो। खास करून पालकांना धन्यवाद देईन, जोपर्यंत तुम्ही अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहणार नाही तोपर्यंत आपल्या या जलतरण तलावामध्ये मोठे स्पर्धक निर्माण होणार नाहीत। यापुढे असेच राज्य राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धक निर्माण व्हावेत। या रत्नागिरीला या जलतरण प्रकारामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार व्हावा याकरता मी शुभेच्छा देतो। तडफदार युवा नेते सौरभ मलुष्टे यांचे अभिनंदन करतो की त्यांनी आज या दिवशी एक चांगला उपक्रम राबवला आहे। कारण खरंच रत्नागिरीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले काम करणारे लोक आहेत, विद्यार्थी आहेत, पण त्यांना व्यासपीठ मिळत नाही, त्यांना कला गुणाला चान्स मिळत नाही, वाव मिळत नाही। परंतु आज सौरभ मलुष्टे यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी जलतरण स्पर्धा भरली, त्याबद्दल शुभेच्छा देतो। अतिशय विद्यार्थ्यांनी चांगला भाग घेतला। रत्नागिरीमधून पण चांगले विद्यार्थी असे जलतरणपटू निर्माण होऊ शकतात हे दिसून आलं। विशेषतः आमच्या पत्रकारांनी पण सहभाग घेतला, दाखवून दिलं की आम्ही कुछ कम नाही करके, की आम्ही पण सर्व क्षेत्रामध्ये पुढे आहोत। फक्त पेन आमचं लेखणीचं एक काम नसून आम्ही क्षेत्रामध्ये कबड्डीमध्ये सगळे क्षेत्र आपण खेळायला पण लावतो आणि खेळतो म्हणे लक्षात ठेवा मित्रांनो सगळ्यांनी। पुन्हा एकदा सौरभ मलुष्टे यांचे अभिनंदन करतो। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या बोटीने शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे समुद्रात भूमिपूजन केले ती हॉवरक्राफ्ट रत्नागिरी येथे आली असता नागरिकांनी केली एकच गर्दी। आमदार उदय सामंत यांचा वाढदिवस नेते व कार्यकर्त्यांनी केला विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा। आणि उद्योजक सौरभ शेठ मलुष्टे यांनी वडील कैलासवासी बाळाशेठ मलुष्टे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।